विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी बारामतीत प्रथमच अभिमन्यू सायन्स अकॅडमी घेऊन आली आहे उत्कृष्ट शिक्षणाची नवी दिशा। इयत्ता 11वी साठी 2 वर्षांचा आणि 12वी साठी 1 वर्षांचा संपूर्ण कार्यक्रम, तसेच इयत्ता 1ली ते 4थी स्कूल प्लस प्री फाउंडेशन आणि 5वी ते 10वी प्लस फाउंडेशन सुविधा, IIT, JEE, नीट तसेच MST CET सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी अनुभवी शिक्षक वर्ग, उत्कृष्ट मार्गदर्शन आणि मुलामुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित हॉस्टेल सुविधा, शिक्षणाबरोबर संस्कार देणारी आणि विज्ञानाबरोबर आध्यात्मिक मूल्ये जपणारी अशी एकमेव अकॅडमी अभिमन्यू सायन्स अकॅडमी बारामती। कॉलेज आणि कोचिंग एकाच ठिकाणी। तुमच्या मुलांच्या उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या। संपर्क 7722 000009 तसेच 8390 002637। संपर्क पत्ता अभिमन्यू सायन्स अकॅडमी, हॉटेल अभिमन्यू कॉर्नर, अभिमन्यू स्काय बिल्डिंग, VP कॉलेज शेजारी, MIDC बारामती। आमिरची धमाल, गणाची कमाल, आमिरची धमाल, दोस्ताना हाय लय भारी, हे दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी। कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी, नको नको ती लोकडे करती, येते अंगल्या दोघांच्या वरती। अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती। होय राम रे, मी काय म्हणतोय, थंडीने असा जोर धरला या। 2025 तर माझं असंच गेलं, 2026 आलं आणला का होईल, ह्या वर्षी तरी होईल का अरे माझं लग्न? गाणं लग्नाशिवाय दुसरं तुला सुचत नाही कर काय? अरे आता ह्या वयात दुसरा काय विचार करणार आहे मी? हा लगा पोटा पाणी सोय झाली पाहिजे की, कवर माझ्या आईने फरशा पुसायच्या, झाडून घ्यायचं, भाकरी थापायच्या। अरे मग पुसू लागायचं आईला, पुसू लागायचं हा म्हणजे माणसं म्हणतील गाणं बायला झालाय म्हणून बायल्या। मग अरे लका गाणं तुला माहिती आहे का, मी सुद्धा घरच्या फरशा बिरशा पुसतो लागा घरी। अरे तुझा तो खानदानी पेश आहे आमऱ्या। हो हा? अरे लाजायचं नसतं रे, आई बापाची सेवा करताना लाजायचं नसतं, गाणं लक्षात येडा बिडा ऐक काय, मी फरशा पुसतो का अजून काय करतो? काय? दुसरं असं मर्दानी काम काहीतरी सांग मला, फरशा उकरायचं सांग, खड्डे खांदायचं सांग, ते करेन मी। एक काम करतो का, तुमच्या घरात खडा खांदू का? तेवढं तर आमच्या काच्या आयुष्याला खड्डा पडलाय, ती तुला दिसाना, त्यात आणि घराला खड्डा पडायला लाव। मग आता पाडतोय असा बी खड्डाच पाडतोय म्हणल्यावर डायरेक्ट खरं खरं पाड ना खड्डा। पाहिला का सगळं र डोका इतका आऊट झालंय का नाही आंबऱ्या? त्यात काय झालंय र, आकिपा वाढली गाणं. पोरगी बी अशी मला मिळाली या, त्यात ती आखी आहे ना, ऐक की. आखीनी पक्की जिरावली माझी। आणि त्यात काय झालं माहितीये का, तू मला तर असं वाटतंय तू लई चुकीचा माणूस निवडलाय। तुला दुसऱ्या गावातल्या पुरी भेटल्या नाहीत कारण तेवढीच एक पोरगी दिसली का तुला? हा आणि बघून ती बघून आकीची पोरगी, मला माहित होतं का ती आखीची पोरगी म्हणून? काय झालं का ना, तू बसलाय टायटॅनिक, टायटॅनिक जहाजावर बसलाय तू, बुडू ते शकतो कधी बी बुडू शकतोय। काय माझं जहाज बुडणार नाही, याना ठेव कसं असू दे, गाणं त्यातनं पाहूनच बाहेर निघणार नाही पाहून निघ फक्त काय झालंय माहितीये का, तुझा जरा सहवास कमी पडतोय, टाकी जाळ दूर थोबाडात चालला की जाळ पाचात टाक। अरे त्या आकीचा 2 मिनिटात हिंगा जिरावला असता मी, 2 मिनिटात आलं लक्षात। पण काय झाले, तुझ्यामुळं ग बसलोय। अरे किती अपमान केला तिनं। जाऊ दे आमिर, सबर का फल मिठा होता है। एवढं? आखी का लोकाची का? लोकाची? शेवट सासूच आहे माझी, किती केलं तरी। गाना तुला आकीचा नांगा जिरवायचा ना? अरे मत जिरवायचा आहे, पण आखी लय मोठा इचूया। अरे तिचा एक नांगा तोडला तर दुसरा नांगा उभा राहतोय मी लगेच। तिला बरोबर वटणी मान, फक्त तू ऐका ना, मी सांगतोय तसं कर। अरे तुझं जात पण ऐकत आलोय ना। ऐक, अरे तिचं वट्टी येणार असेल तर अजून तू म्हणशील तसं ऐकतो। तुला सांगतो गाना, हा पण तुला कुर्बानी करावी लागेल थोडीशी, थोडासा त्याग करायला लागेल म्हणजे तुला. अजून बी कुर्बानीच करू होय? अरे आकीला जर तुला वट्टी मानायचं तर काय अरे करायचं? वयाची 25 वर्ष गेली माझी कुर्बानी करण्यातच। अरे ऐक की, एखादं वर्ष नाही जात तुझं फेल, मी सांगतोय म्हणून ऐक। तुला आकीला वट्टी आणायची का नाही आणायची एवढं सांग बघ. आणायची केला का? लय बोलतीला का? तडा तडाला का? मी काय म्हणतोय गाना,
त्या आकीच्या पुरीला मी पटावतो आणि तिला आहे ना नाही ना गुडघ्या मांडली नावाचा आमिर सांगणार नाही. चालता होईत ना भाड्या होय रे आकीच्या पुरील तू पटावतो लग्न तू करतो आणि मग आकी जा वटणी येते वैर अरे पटावतो तसं नाही, मग तुझ्या बरं लग्न करायसाठी पटावतो असं म्हणतोय रे मी. असं वय हा. मला वाटलं आकीच्या पुरील तू पटावतो आपल्या तर चालू करतो काय गाण्याला येडाय काय नाही ना ती माझी भाभी आहे आणि भाभी मासामान होती हे होय. माहित नाही तुला. मला माहिती आहे की आणि तुझं मग? तसं विचार नाही तर पण मला वाटलं का की असं पटवा पटवी कस काय आला ह्यो आकीच्या पुरीला पटावतो गाणाभर लग्न करण्यासाठी हा. आलं लक्षात. आणि एकदा ना एकदा ती तुला पटली मग काय विषयच नाही ना. तू सारखा तिच्या पुढे जाऊ नको तू वैष्णवीच्या पुढे सारखा जाऊ नको नाही तर काय व्हायचं डावात मसाळा व्हायचा अरे नाही का गाणं मी तिला राखी बांधू का? हा मीच बांधू का राखी तिला? तू नको राखी बांधू तू काय कर तू फक्त मला मार्गदर्शन कर अरे की बघ तर. कशा पद्धतीने मी टेक्निक करू बघ तर. तिला कसं बोलू कसं काय करू बघ तर गाणा तू आता अबरे, काय- चल उशीर झालाय तू गुरांना आता काय खायला टेन्शन घेऊ टाकायचं. नको. लक्षात घे आता फक्त एकच ध्यास आहे माझा, गाणाचं लग्न कसं होतं ह्या वर्षी तिचं बघणार आहे. आणि तुझं जर लग्न ह्या वर्षी नाही ना झालं तर गाणा आम्ही आयुष्यभर लग्न करणार नाही तुला सांगतोय कोण मी. माझ्या लग्नाचा तुझा काय संबंध आहे मित्रासाठी मी पण अशीच कुर्बानी देणार मग बघा. दे बिंदास दे हा. काळजी करू नको का शेवट लोक काय म्हणतात माहितीये का अरे शेवटपर्यंत लढला येशील ना ताप येशील पण रणांगणला पाठ टाकून पळाला नाही मी लढत राहणार आणि विजय मला खुणावतोय आमिर तो त्या नारळाच्या बुंद्यातनं विजय मला खुणावतोय का ना थोडं अंतर राहिले फक्त थोडा चालून ये असू दे ऐक तुला पण सांगतो आता गाणं काय जरी करायला लागलं ना तरी करायचं बरं का. पण तुझं प्रेम आहे ना शेवटला मीच देणार लक्षात घे. आणि ध्यानात ठेव प्रेमात आणि युद्धात सगळं माप असतं त्याच्यामुळे आहे ना साम दाम दंडभेद सगळं वापरायचं. पण गाणा 2026 ला तुला नवरदेवस बनवणार आहे बरं का मी. नाही 26 नाही अरे आता 2-4 महिन्यात बघला का तू बघ ना भाऊ बघ ना. अरे जानेवारी महिन्यातच होय ना अरे जानेवारी महिन्यात मग मजा बरं चल लवकर गुरांना खायला घेऊन येऊ ही जाऊ बाबा पाणी टाकी तिथलं. चल पाणी टाकू काय अगं शीतल 2 दिवसामध्ये येणार होती ना परत का आली नाही? तुला माहिती ना तेजूचं लग्न तू का नाही आली पण लग्न अगं हो अगं पण मला जमलंच नाही तुला काय सांगू सांगते नंतर ना ती तर खूप चिडली तुझ्यावर. तर जाऊ दे तिला पण सांगते बरं कसे होते दाजी मग होते ठीकठाक. होय मग तिची कसं? चॉईस वेगळीच आहे ना तुला माहितीच आहे तिचं काय आहे ते. असू दे जाऊ दे बरं ऐक ना तुलाच टाइम आहे का? आहे ना बोल ना आपल्याला बारामतीत जायचं होतं जरा शॉपिंग करायची होती अगं मला. बरं चालते जाऊ ना फक्त मम्मीला विचारू दे आहेत का काकू घरात? आहे ना आई ए आई काय ग वासू ये ना खाली शीतल आली आले 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 काय ग शीतल कधी आले आत्ताच आले काकू. मग काय चाललंय निवांत. तेजूचं लग्नाला गेलते पुण्याला वैष्णवीला का नाही पाठवलं तुम्ही? अगं काय सांगायचंय अगं हिला लग्नाला लावायचं म्हटलं की माझं काळीजच नुसतं धाडधाड करतं. काय होतं माहितीये का पांढरी फेक फुरगी बाहेर लावायची म्हटलं ना माझं बाया चैतानच होतं. तूच सांग हिला ह्या घरात राहायचं म्हटलं की नको वाटतं या आणि रानातल्या घरी मस्तपैकी राहते या. काय का ते ताया हा ती येणारे जाणारे माणसं काय चांगली बघतात का? मग काय हा हिथं कसं आरामशीर राहते या लक्ष राहतं इकडं आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं तू असतेच लक्ष राहतंय का नाही? मग काय पण हे जर कसं आहे असंच फुगून बसायचं सारखं भटरावानी. तुला तर माहिती नाही मला रानातच आवडतं राहायला अगं रानात माझं आयुष्य गेलं हा आणि बापाचं पण गेलं मग तुला घालू का रानात? वैसू आता मी बचत गटाची मिटिंगला चालली काय आणि मी येऊस तर कुठं जायचं नाही. आई पण आम्हाला बारामतीला जायचं होतं दोघींना मी आल्यावर जा की मी आल्यावर जा तुम्हाला काय नको म्हणली का? आणि महत्वाचं स्वतःवर लक्ष द्यायचं इकडं तिकडं लक्ष द्यायचं नाही काय काय आणि मोबाईल जपायचा स्वतःला जपायचं कुरडं पकिले असत्यात. बरं आई तू माझा ड्रेस घातलास असू दे की चांगला दिसतोय की मस्त दिसतोय हा हा तुला वाटत नाही आईनं घालावं कपडे म्हणून असली अगं छान दिसतोय आणि मस्त मग दिसतोय आणि गॉगल ते तुझाच आहे असू दे लावते अगं कसं. बाई माझी हिरोईन मस्त दिसायला लागली हं? दिसते का कलोप केलाय सकाळी होय आणि आई गाडी चावी अगं गाडीलाच आहे जाती आणि कुठं जाऊ नका काय हा हा लक्ष द्या हो
बाय. हो बाय बाय. पोरीनं पेट्रोल संपल्याला सांगितलं ना. हा सांगायचं ना घरी पेट्रोल संपलंय म्हणून. नसती नेली ती बरं झालं असतं. कोण येतंय का मागणं माझी मदत करायला. तर कधी घरी जायची. कधीच्या काळी गाडी घेतली. व्हायला हे तर वैष्णवी दिसते. मला पेट्रोल संपलेलं दिसतंय. गणाला बोलावलं पाहिजे का. मुडदा बशिवला ह्यांचा. गावातली सुद्धा माणसं नासकी आहे ती मदतीच्या कामात नाही. हा अहो मी बोलतोय का ना. काय राहणार राव तुम्ही गाडी गोड बोलून नेली राव. बिल कधी देणार तुम्ही गाडीचं. 2 महिने 2 तासात पैसे आणून देतो म्हणला होता राव. माझी लय तारांबळ झाली राव अण्णा. तसं ना करू. हे अरे काय करतो इथं. अरे ह्या अण्णाला का दिलेली गाडीला का अजून बिल द्यायला अरे का. अण्णाचं राव ती लॉटरी लागली लॉटरी. लॉटरी अरे नशीबच काटलं तुझं बघ. कसं कसं म्हणजे अरे भारी संधी आली का ना. कुठे संधी. संधी इथं नाही. अरे आरची आली आपलं वैष्णवी आली वैष्णवी. काय बोलतो. हो कुठं कुठं. आणि तुला सांगतो रस्त्याने येत होती. हा गाडीतलं पेट्रोल संपलेलं. तिच्या वय. हो. अयो भगवंता देवानी प्रसाद दिला लकी मला. बरं, ऐक. मला म्हणली अहो थांबा ना माझं पेट्रोल संपलंय. मी म्हणलं नाही काय बोलतो. मी नाही. मी म्हणलं ही पेट्रोल तिला देणार फक्त गाणा. काय बोलतो. म्हणजे तू नक्की बघितलं का. बघितलं का आला का तुझी गाडी मला माहित नाही स्कूटी. होय हो ऐक. चल लवकर आपल्याला जायला लागल. कुठं चल. चल की पेट्रोल देऊन येऊ तिला. बावळा झाला का काय. प्रेमात कधी बी मित्रांना मागं राहायचं असतं. इम्प्रेशन करायला मीच पाहिजे की. माग बसतो की मी. काय करायचं माग. आणि तू माग बसले तिला कुठं डोक्या बसू होय. तिला अच्छा. मागं बसवणार. मी पुढे सायकल धरणार आणि मस्त गाणं म्हणणार. सायकल वाल्या ब्रेक वाल्या थांब थांब थांब. जा 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 बेस्ट ऑफ लक मित्रा. आणि आता ध्यानात राहू दे पेट्रोल भरून ये. लक्षात घे बेस्ट ऑफ लक. हे गणाची कमाल आमिरची धमाल. गणाची कमाल आमिरची धमाल. दोस्ताना हाय लय भारी. हे दोस्ताना हाय लय भारी. एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी. एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी. काय झालं. पेट्रोल संपलं वय गाडीतलं. मला नाही सांगायचं. कुठं गेलती तू. दिसत नव्हती सकाळपासून. मला लय भीती वाटते तू नाही दिसल्यावर. हा आपण काय करू माहिती का. ही तुझी गाडी इथंच लाव. आपण काय करू माझ्या सायकल डबल शीट जाऊ. आणि उचलू का लगेच सायकल. हा तुझा मोडदा बशिवला तुझ्या सायकली मला निघतोय. अयो तुम्ही आहेत वय. मग कोण आहे. नाही अहो काय झालं होतं माहिती का. माझ्या आत्याची पोरगी स्टँडावरून आताच बाहेर निघाली होती. तिला जाण्याचं आलं होतं. तुझा मोडदा बशिवला तुझा मला म्हणतोय का सायकली उचल. तुम्हाला नाही म्हणलो. अहो शपथ काय झालं. माझ्या आत्याची पोरगी ना आता स्टँडावर बाहेर पडल्या मला फोन आलता. म्हणजे दादा असेल तसं या. मला माझ्याकडे काहीच नव्हतं. मला सायकल गावली तसंच मी आलो. काय? तुमची शपथ माझा यात काही संबंध नाही. समज नाही म्हणजे सायकलीला बघून आडवी सायकल टाकली गाडीला बघून. अयो तुम्हाला बघून कोण आडवी सायकल टाकणार आहे. एवढं काय मी येडबिड आहे होय तवा. अरे येडं आलं असतं ती बरं झालं असतं. पण तू आला ना माझं चिड डोकं व्हायला लागलं या. हा, असं काय बी उसारी जीभ लावली टाळाला बोलत जाऊ नका. आम्ही आपलं घरी बघत ऐकून घेतो म्हणून होय. काय बोलणार होय आम्हाला तुम्ही. तुला आता तुझं लय झालंय आता. तुझा मोडदा बशिवला तुझा. अयो सॉरी सॉरी. होय हा चल काम काम. हा काय म्हणताय. तुझं काय आता तुला. होय. ये बी म्हणते जा बी म्हणते. काय हक्काल्याला करते? महागारी आला. तुला का मला कळत नाही बा इंग्लिश. होय हा कम कम म्हणती तर माघारी येतो या. गिन्याने गेलेली बाया जिथं तिथं मला आडवी. जिथं तिथं मला आडवी. ढकलत का व्हायना नेणारच. अरे तास झालं गेला ह्यो. आला आला झालेलं दिसतंय काम बरं का. ओय काय झालं. हा काय झालं. तुला खलास कर का तुला. अरे का तू काय मला म्हणला होता. काय? तिथं कोण आली म्हणला. वैष्णवी आली म्हणला. आणि तू तुला काय म्हणली थांब थांब म्हणली. हो. हा वैष्णवी होती का ती. का काय झालं. वैष्णवी होती का. अरे तिची आई हा. जगदंबा राक्षसी आकाबाई. आकाबाई अंगावर चालली माझ्या.
अयो आकाबाई होती वय आकाबाई होती. कसा कसा वाचतो मला विचार ना. मला म्हणली तुझा मुर्दा बशिवला म्हणली तुझा. थांब म्हणली बघते तुझ्याकडे. आणि असं काय केलं तू? असं काय केलं मी फक्त गेलो आणि मी म्हणलं पेट्रोल संपलंय वय बसा म्हणलं माझ्या सायकलवर. अगं म्हणलं आपण डबल शीट जाऊ म्हणलं. हरला खाला तुझी तळपायची आग मस्त का गेली कायला का आंबऱ्या. मी कसा कसा जीव वाचून माझ्या जीवाला नाही माहिती लागा का. असलं चुकीच्या खबरी काय देत जाऊ नको का. अरे मलाच कळलं नाही ती वैष्णवी आहे का आकाबाई. आणि तोंडाला बांधले काय करणार आहे मला सांग बरं तू. अरे बरोबर आहे तुझी बी त्यात काय चूक नाही बरं का. पण तू खोटं कशाला बोलायचं मला. तू म्हणला ते थांब थांब म्हणली मला म्हणून थांब ही बघितल्यावर. माणसं तोंडाला बांधतात त्याच्यामुळे लय गोळ होतोय असं वाटत नाही का तुला? गोळ होतो तुला हा? का आंबरे. मी मला काय- काय वाटते माहिती का हा. मला वाटते फुल स्टॉप केलेला चांगला आहे बाबा कशाला? आपलं. नको बाबा ही वैष्णवी आपल्याला. का? नको 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 बाबा. ए तुझ्या आईला डालगच आहे बाबा. लय बोलती तडतडा. अरे का ना जो खतऱ्याशी खेळतो ना त्यालाच लोक बाजीगर म्हणतात. त्याच्यामुळे तू बाजीगर आहे लक्षात घे. बाजीगर आहे हा. बाजीगर. मैं बडा जादूगर. अशी काहीतरी जादू कर तू आणि अशी तिला माझ्या जाळ्यात ओढतो ना. वड. पण त्या आकाबाईला आहे ना पाणी तू काय करायला पाहिजे होतं का ना? आकाबाईला पेट्रोल द्यायला पाहिजे होतं का ना? तू द्यायला पाहिजे होतं तू पेट्रोल तिला. पेट्रोल. मग काय अरे कधी का पेट्रोल मागितलंच नाही. हा. अरे मलाच किडजण मुडजण म्हणायला लागली. आणि मलाच बरं बघते थांबता तुझ्या- म्हणत होती. हा काय माहिती का लयच अवघड झाले आंबरे. पण चल इथनं. ते येत असेल आता होय, चल. ढकलत ढकलत गाडी घेऊन चल, येते. चल. फास्ट आण. हा, चल चल. पेट्रोल संपलेलं तर सांगायचं होतं. अगं आई माझ्या लक्षातच नाही राहिलं मगाशी. हा काय झालं पण? काय पेट्रोल संपलं ती मुर्दीवाला आडवा गेला. कोण? त्याला आता अशी करते त्याच्यावर केसच ठोकते. अगं पण कोण आलं? अगं त्याचा मोडदा बशिवला त्यो गाणा टायरात घालूनच हाणायला होते. पोलिसांना फोनच करते आता का? पेसायला त्यांनी काय फोन केलं? करून. हा? त्यांनी काय केलं? काय केलं म्हणजे तुझी सगळी माहिती घेत होता त्यो. हा पण माझी का माहिती घेतल ते? आता त्याच्या मनात काय लालच आली असेल मला माहिती आहे. नाही 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 आता माझ्या डोक्यात आलं याच. पण आई नक्की काय झालं सांग ना. अगं काय नक्की बरं झालं हे तोंड बांधलेलं होतं म्या. हा. हा वैसू मी मदत करू का वैसू मी मदत करू बोलली नाही म्हणून बरं झालं. पण आता काय नाही आता सुट्टीच नाही त्याला कसली सुट्टी नाही. अक्षरशः सांगते तुझ्या लय डोळा आहे त्याचा. अगं आई चुकून बोलले असतील ते एवढं का मनाव घेते? अगं चुकून चुकून तुला तर सगळी चुकूनच वाटते ती या. पण माझं काय चैतन झालं असेल माझी मला माहिती. हा तू पहिला त्या कमिशनरला फोन कर. त्याला आता असं सुट्टीच देत नाही. तू पहिला फोन कर कर फोन. अगं आई राहू दे. अगं काय राहू दे म्हणते सारखी झाकरण टाकते या. हा सारखी झाकरण टाकून 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 माझ्या मस्तकावर बसायला लागले ती माणसं. पहिला कमिशनरला फोन लाव. अगं आई जरा शांत घे ना. अगं काय शांत घे. हा एवढं बोलतोय तर मध्ये 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 करतोय. जेव्हा तोंड सोडलं का तेव्हा पळाले मुर्दा बक्षीवला तुझा इकडे इकडे म्हणलं. हे रे किरडीवाल्या कसं करतोय सॉरी सॉरी सॉरी. मग म्या बी म्हणलं मला काय इंग्लिश काढा नावे. म्या म्हणलं कम 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 कम. हा कम कम तुला कमचा अर्थ माहिती आई? अगं म्हणजे थांब 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 अशी म्हणली मी त्याला. अगं कम म्हणजे ये वय हा. असू दे की काहीतरी आलंच ना. कम कम आणि थांब थांब हीच शब्द आला ना जेव्हा का पळाला पाय लावून हा त्याला कुठंतरी गाठणारच आहे बघ मी. त्या बेकार सुट्टीत देणार नाही त्याला. अगं आई माणुसकी म्हणून आले असतील मदतीला. तुला अजून माणुसकीच दिसती या माणुसकीच दिसती. माणसं वळकाय शिक शिक माणसं वळकाय. हा जाऊ दे आई तू तुझंच खरं करणार. मी जाते. तुला बी काय झालंय काय माहिती. मोडदीवाल्यांनी काय घातले का काय खायला काय माहिती हिला. हा सारखी त्यांचीच बाजू वाटते सारखी त्यांचीच. ह्याला एक बार गाठतेच कुठं. गणा लका अख्खं गाव नाव ठेवायला लागले आता. हा कुणाला मला अरे ठेवणार ना तुला गाव. गाव तुला आंबरे आधी बी असं नाव उठवत होतं. जेव्हा तू मुंबईला घोड्यात तबेल्यावर कामाला होता रोज गोड धुवायचा. हा. त्यांची घाणगुण काढायचा. हा. त्यांना फिरवून आणायचा. हा. ती जर कला घेतली असती गावात 2-4 घोडे आणली असती तर आपली लग्न तर त्याच्यावर झालीच असती. पण आजूबाजूची 4 लग्न वाजवली असती ना. अरे बावळ्यात त्याच्यामुळे नाही. मग गाव मला का नाव ठेवायला लागले तुला माहिती आहे का? काय नाव उठवतोय मला म्हणतंय त्या टुकार गणाचा संघ काय फिरतोय. तू कर. हा? अरे मला जरा करता जरा का गावात कोण आहे मला दाखव. हा दाखव मला कोण आहे ती. अरे बावळा तुझ्या ना तुझ्या संग फिरतोय मी. लोक मला सगळं म्हणतात त्या आंबऱ्यानुसार जिफऱ्या वाढल्यात. अक्कल अजिबात नाही होय. डोक्यात. हो अरे मला माहिती आहे की तू किती जळत होती माझ्या. हा लहानपणापासून बघत आलोय. हा जेव्हा बघल तेव्हा तुझी केस केस जिफऱ्या जिफऱ्या. काय बोलायची पद्धत बिद्धत आहे का नाही. हा अरे ह्या जुल्पाला तू नाव ठेवतोय. अरे बॉडी की हमें जरूरत नाही हमारे जुल्पे ही काफी है. अरे जुल्प तर बायांकडे बी असतात. हा, ती वेगळी असते ही वेगळी असते लक्षात घे. तुला हे तर फरक कळत नाही. एवढाच फरक आहे अजून. हेच फरक कळत नाही त्याच्यामुळे तू मागे रागलाय. अरे तसं नाही लक्षात बाळा. घे. आणि ह्याच्यामुळे तुला गाव नाव ठेवतोय आणि त्याच्यामुळे मला गाव नाव ठेवायला लागले. आता मी बघीन तर बघीन नाही तर डायरेक्ट मुंबईला जाईन. धंदा आठवला आंबऱ्या मला. घातला जुल्पावा विषय काढला धंदा आठवला. घातला
चेमनचं दुकान टाकू. अरे दुष्काळच नाही कवा बी धंदा चालूच. अरे ते काय एवढं सोपं असतं व्हय? त्याला का सगळं शिकाय पाहिजे हा? आ, तुला काही हातात राहत नाही आणि सगळं दुकान टाकायचं. डायरेक्ट चेमनचं दुकान खोलायचं. चेमन अला काय चाललंय दोघाचं? काय कुणीकड मग नाना बाजी कुठं चाललाय? अला का असं काय बोलतो ना? बावळटे का असं बोलतात का? अरे डायरेक्ट म्हणायचं भाजींदा नाना कुठं चाललाय म्हणायचं. अला का ना काय लगा तुम्ही माझी काय चेष्टाच लावली आता? नाही नाना अहो तुम्ही सरपंच गावासाठी आमच्यासाठी किती केलं तर आमच्यासाठी तुम्ही बस, मोठे बस. भाऊ आमचे मित्र बस. आमचे सखा आमचे जीवलग ए. आमचे अजून काय ऐक की एक गोष्ट तू ऑब्झर्व नाही केली. अरे नाना एवढा फ्रेश का दिसतोय का रे हा? का रे अरे आज मी ना सोबत मग हा, आम्हाला आमिर का- तू काय ह्याच्या त्याच्याकडे मला विनाकारण बोट दाखवू नको. माणसं परत अपमान करतात. आम्ही आपलं प्रेमानं जवळ व्हायला जातोय. आमचं काय आडणं जवळ कर नाही पण आम्ही तरी जवळ जातो पण लोक मला लांब ढकलतात. गाव नानायला लांब टाकलताय घ्या की एकदा जवळ काय असेल ते जा बसतो का पुढं आज तू जवळ जा 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 गप. आमिर सतत तो माझ्या जवळच असतो. अरे काय नाही जरा दवाखान्यात चाललोय. नाना तुम्ही खरंच तुम्हाला सांगतो तुम्ही ह्याला दही दिलंय. ह्याला जर तुम्ही जवळ केलं असतं ना आज गाणा ह्याच्या त्याच्या मागे फिरला नसता. कार गाणा मग काय नाना हा. नाही असं ना नाना मला जे काय मिळालं त्यात मी खुश आहे. खुश आहे. आणि पाहुणे बाईला घेऊन या की घरी चहा पाणी घ्यायला. येतो की येतो ती जरा आजारी आहे त्याला दवाखान्यात चालवली बाई. काय होतंय? अरे डोळ्यातनं पाणी हिन गळत यार ती डोळ्याच्या डॉक्टरला दाखवायची. होय हो होय ना हा डोळ्यातनं पाणी येणार ना कारण डोळ्यांनी केल्या खाना खुना डाव बघायचं आणि उजवं हाणायचं. हे गाणा काय बी म्हणू नको दावून उजवं करत मला बसू सगळं कळतंय की आमरे कोणाचं कसं कसं काहीतरी कुठं पाणी मुरतय ती. होय. नाना सोपा खेळ नाही हो अजिबात. हा? हा. काय म्हणतोय का ना तू? काय म्हणतोय समजणे वाले को इशारा कापी होताय ना कुठला खेळ रे गाणा खेळ ही आपला डोंबऱ्याचा दुसरा होय. काय निघालोय मी नाना बघायला. सोपा नाही बरं का डोंबराचा खेळ हा. लय अवघड आहे. लय अवघड खेळ लय तू अवघड, अवघड. तारत न घुसायचं इकडे इशारा करायचं मोठच्या कुव्यात गाडी घातल्या मोठच्या कुव्यात. हा हा एकदा नानाने मी हा. लहान होतो हा. आणि कळानाच आम्हा दोघाला काय काय करायचं सांगतोय? गेलो जत्रो बर नाना नेलं मला जत्रो बर आणि आम्ही घातलं रिंगानं जी मोठच्या कुव्याची गाडी जी फिरावली बुलट हे फका 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 सगळा दुर्वळच सगळा दुरळाच सुरुवात तिथं नव्हता मग बाबा झाली होती बर. घरात असे मी ड्रायव्हर होतो बर. अशी हिंडवत होतो का गाडी. बर, बर. बरं असू द्या आता मला तर वेळच नव्हता बरं का पण आता हिला दवाखान्यात तर आणली पाहिजे आणि मग जातो मिटिंग आहे मला महत्वाची. दाजी तुम्हाला वेळ नसेल तर आम्ही दाजी आहेत की ते मला घेऊन जातील. आमिर काय तवा नाही खरं मला वेळ आहे नाना. अरे पण ही जोखमीचं काम आहे दवाखान्याचं आहे. अहो तुला कुठं नाना लावू? कसली बी जोखम मी उचलतो तू गाणं काय सांग. करायचं आमिर नाही नाही बाबा मोठे काय अरे जुकमीचं काम आहे ते अरे का जोखमीच्या कामात गाणं माझा कसला हात कांडाय तुला माहित नाही वेळेला. म्हणून तर तुला म्हणतोय जाऊ नको आबला बघितली कवा तबला वाजवशील मला गॅरंटी नाही त्याची. बघितलं का नाना हाय काय जिबीला काय अरे, पाहुणीबाई तुम्हाला ह्या गावचा पाहुणीबाई तुम्हाला ह्या गावचा अंदाज नाही बरं का. काय होतं माहितीये का आमच्या गावाला सुसंस्कृत या आणि असल्या मुलाला तर अजिबात बरोबर घेऊन नका. जाऊ दे त्याचा कवा जाऊ दे काय बाजूला. होईल, कवा काय होईल सांगू बजाय शकत नाना जाऊ नाही. दे. नाना पाहुणीबाईंची जर इच्छा असेल तर मी स्वतः त्यांना दवाखान्यात घेऊन गेलं तर चालेल का. नको नको आमचं आम्ही जातो. आम्ही जातो. दाजी चहा घ्यायला घरी या ना. काल पण नाही आलं तुम्ही. मी किती वाट बघते तुमची. इन देव आज येणार आज येशील. त्याच्याबरोबर मी आलो तर चालेल का पाहुणीबाई. नाही नाही साखर संपली आमची. अगं येऊ दे की त्याला बी का मन का तशी करते तू येऊ दे. जाऊ. येतो नाना हो, या. चाल लगा रे सोड रे मला ही पुरगी सारखी उलटी पालती बोलती मला. अरे सोड मला तू अरे तुझी काय अरे तुझा काय संबंध आहे पण त्याची मी म्हणेन तुला काय एवढं जीवाला बरं वाटतं? अमिरदाची चहा प्यायला या. अरे अमिरदाची इंड्रेल पाजा इंड्रेल हे एवढा शरीराच्या पोटचा आहे अरे बघा. का आमचं घरचं संबंध आहे घरगुती संबंध आहे तुला लक्षात येत नाही का. घरचा संबंध आणि घरचा संबंध का जुळलं तुझं आणि मला कसं माहित ना तुझं आणि तिचं घरचा संबंध जुळलेला. अरे बाबा लाटा, असं कसं झालं हा अरे काय लागा ना ती मुद्दा म्हणली असेल प्रेमानं. मॅडम कशी म्हणली आमरे मला काय वाटतं माहिती का बाजनाची मेहनी तुझ्या प्रेमात पडली काय रे. नाही काय विकस काय बोलतोय का ना. नाही मला तर तसा डाऊट येतो या याडा बिडा जीबीला हाडबिडा आहे का ना तुझ्या. जिबेला हाड असं तर अशी गप्पा गप्पा नाही. वळली नसती. तसं नाही का ना ऐक पण काय रे तू म्हणतोय आबला तबला मला तर कधी तबला वाजवायत नाही पिटी वाजवायत नाही काय म्हणतोय तबला वाजवतोय. ते आपलं मी असंच म्हणलो. होय का हा असू दे बरं. काळजी करू नको. कस काय बोलावं लाग साहेब आज? काय झाले माहितीये का माझ्या पुरीचं लगीन करायचंय चांगलं स्थळ बघा. अहो, कशाला लगेच लग्न नाही ते शिकून द्या ना अजून ती लहान आहे पोरगी. तुम्हाला माहितीये पोरगी लहान आहे ती हा दुनियाला माहितीये का.
हाय बरोबर, पण अजून शिकायचं वय आहे तिचं. लगेच लग्न प्रपंच आणि हे ते मग अवघड होतंय लय. परपंच सगळ्याला माहिती आहे करायचं. काय झालंय माहितीये का, माझ्या पुरीच्या माग लांडगच लय पळते. ठोक गाणं माहित नाही का तुम्हाला बर. गावातला? हा 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 हा. भंगाराचं सॉंग करतोय, कशाचं सॉंग करतोय, माझ्या पुरीला बघायला येतंय. आता मस्त पिकावलंय माझं त्यांनी. ती पोरं अहो ते सगळे गावातले टुकार गँग काय ती पोरं ती. म्हणून तुमच्यावर जिम्मेदारी देते काय, हा. माझ्या वैसूला चांगली जागा बघायची. बर बर अशी बघायची रुबाबात पोरं आलं पाहिजे. चालतंय की. अहो जागा काय उद्या बघू आपण लगेच. लाव का मग अंबानीच्या नातवाचं लग्न करायचं, अंबानीला फोन लावू का लगेच? एवढी मोठी ओळख आहे होय. मग मग इतकी भारी जागा असताना कशाला मला इकडे तिकडे बघायला लावताय? मग तुम्ही आत्ताच बोलला या. लावा 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 फोन लगेच लावतो फोन. कालच मला फोन आलता त्याचा. एवढी चांगली जागा असताना बसलाय ग. अहो, तुम्ही आत्ता बोलला अक्का साहेब. मूर्तीवाला काल बी आडवा गेला मला. आता मग त्योक सापावणी आडवा जातोय मला, सापावणी. फोन लाव. बर हॅलो, राम राम. अंबू घरगुती रिलेशन आहे. होय. मग बर 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 असं. अरे मी कंपू बोलतोय अंबू, बारामती. हा 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 मजेत आहे मी. तू कसा आहे? अरे तुझ्या त्या शंभूचं लग्न करायचंय ना? हा मग काल ना का तू बोललेला लग्न करायचं. एकदम अतिशय सुंदर स्थळ आहे बघ. मुलगी बी सुंदर आहे, रूपवान आहे आणि सुशिक्षित आहे आणि घरची बी परिस्थिती दणक्यात आहे. हो हो बरं एक काम कर, मी बी लय कामात आहे. तू एक काम कर, शंभूचा मला लगेच बायोडाटा पाठव आणि फोटो बी पाठव 2-4 चांगलं. हा मी ते मुलीच्या घरच्यांना दाखवतो बायोडाटा फोटो बिटो आणि त्याच्यानंतर आपण बसूया एखाद दिवशी. मुलगी एक नंबर आहे आणि आई बी सुंदर आहे, वडील बी कर्तबगार आहेत त्यांचे. ठीक आहे ओके. लगेच पाठवून दे मला बायोडाटा आणि फोटो. उशीर नाही ना करणार? कशाला उशीर, लगे बायोडाटा फोटो आला गेले तुम्हाला दाखवतो. मी काय म्हणते, तू आंबू शंभू म्हणतोय, असं कसं काय? कसलं स्थळ आहे? पोराचं नाव संभानी, हा. बापाचं नाव अंबानी आणि आडनाव जाधव आहे. एक नंबर स्थळ आहे राव. मला वाटलं हे अंबानी. आता चांगलं स्थळ आहे अक्का साहेब, एक नंबर आहे या. गावाचं नाव काय आहे? अहो गावाचं काय, गाव तुम्हाला मी सांगतो, सगळा बायोडाटा आला की तुम्हाला सगळं दाखवतो ना डिटेल. हो का? चांगलं असलं ना पोरगीच घेऊन जा म्हणाव. आणि मग चांगलं आहे स्थळ. माहितीये का, हा. ही तो पोरगी असली का नाही, नुसते कावऱ्या बावऱ्या. टोक. हे तुम्हाला वाटत असेल गाणं, मी वय द्यायची त्याला पोरगी. हा, बळ बी देत नसती गाणाला पोरगी. पोरं उन्हाळा आहे ते लय ते अक्का साहेब, मला माहिती आहे ते. इतक्या दिवस कुठं होता बाबा? हा आता मी काय करतो, ते तुम्ही म्हणताय ना गाणं, त्याच्याशी जाऊन जरा चर्चा करतो. आता तिथं कशाला जातोच? मनात काय त्याच्या काढून घेतो ना. तुम्ही उशीर झालं म्हणताय ना, हा पोरगी बी त्याच्या बाजूने बोलते. हो अरे, पोरगी तर काय आणि मग? सांगायचं, मला म्हणते पोरं चांगले आहेत मामा, चांगले आहेत मामा. कशाचे चांगले आहे ती? मला दिसलं तर मस्त खालतं बघ. पोरं येडे येते, उन्हाळा येते, मी त्यांच्या मनातलं काढून घेतो ना काय आहे ते. तुला एक सांगते, बिताडाला कान असते ती. चांगली जागा असेल ना, पोरगीच घेऊन जाऊन देईन तिकडे लगीन करू. चालतंय तसंच करू. हा? कळून देऊ नको इथं, नाही. नाहीतर बच्चेल तिथं सांगत त्याला. कशाला सांगतोय मी. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. काय चालतंय जातो तू जा. येऊ का मग? हो, त्या पाहुण्याचा बायोडाटा घेऊनच ये माझ्या घरी. काय हो, येतो. हा? शीतल, तुला एक सांगू का माझ्या मनातलं? बोल ना. अगं ते गणा नाहीत का, ते मला थोडे थोडे आवडतात. गणा? हा, पण तुला माहितीये का, आईलाच ते आवडत नाही. का? बघ ना, त्या दिवशी पण आईने त्यांना खूप शिव्या दिल्या. कशामुळं? काय माहिती, आईला आवडत नाहीत. आई म्हणते की ते गावातली मुलं चांगली नाहीत. तसं आईचं थोडं बरोबर पण आहे बरं का, पण आता शेवटी तुझा निर्णय. पण मला असं वाटतं ते खूप चांगले आहेत ग, पण आईलाच का आवडत नसतील? तू काय चांगलं बघितलं त्यांच्यात? त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे आणि बघ ना, ते खूप प्रेमळ आहेत. त्या दिवशी माझ्याकडनं गाडी धडकली त्यांना, पण ते म्हणले की मग मीच चुकून धडकलो, म्हणजे त्यांनीच स्वतःवर चूक घेतली सगळी. खूप चांगले. आणि मला असं वाटतं त्यांना मी सॉरी बोलावं जाऊन. तुझी इच्छा. बरं, जाऊयात आपण आता. ठीक आहे, चल जाऊ. अरे वैष्णवी आली. ए गाणं. अरे वैष्णवी आली की. नको आपल्याला आंबऱ्या कोणीच. काय म्हणते बघ ती. काय 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 करायचंय? हा, कोणी बी उद्या आंबऱ्या, मला काय देणं घेणं नाही. तिची आई कसली माल तडतडा बोलली
आम्ही गरीब आहे पण आम्ही स्वाभिमानी आहे. असं नाही कुणी बी यांना आम्हाला टिकली मारून जा. अरे का ना आकाबाईने चेष्टा केली असेल तू बी लागा लगेच मनावर लागून घेते तू एवढा लागा. अरे आमरे काय म्हणलं तुझा मुडदा बसवला म्हणली किरडीवाली मला कधी म्हणावं लागलं असेल. मी त्यासाठीच आले तुम्हाला सॉरी बोलायला. आय एम रिअली सॉरी. It's okay. I not sometimes people you remind you. I come with me, mummy. This is very teaching. I know. Sometimes is kick is after scooty and now tell me again is people somebody everything my very happiness in people bad you. प्लीज स्टॉप माय ब्रो प्लीज स्टॉप. भावनावर भावनावर कळलं त्यांना. असू दे Okay. इट्स ओके काय अडचण नाही. पण कसं आहे आमच्या गाणं म्हणजे कसं आहे गावातला एकटाच माणूस आहे असा गुजिरवाणी आणि त्याला असं कोणी कधी अपमान करून तोंड टाकून कधीच कोण बोलत नाही. आणि तुमच्या मम्मीलाही बोलल्या त्याला. हा ना त्या दिवशी मला समजलं. माझी आई खूप बोलली. मग म्हणजे बोलली माझी नुसती बोलली नाही काय म्हणली माहिती का तुझा मुडदा बसविला म्हणली. हो. असं कुठं बोलण्याची पद्धत असते होय? म्हणजे- सारखाच आमचा मुडदा बसवला आमचं पुढचं लग्नपणाचं कोण बघणार. अहो तुमची आई बघल तेव्हा मग ते भंगारवाले काय भंगारवाला आहे तेव्हा मला सांगा बरं. त्यासाठी खरंच सॉरी. अहो खरंच सॉरी म्हणजे काय ऐका की गरीब हुआ तो क्या हुआ दिल से तो आमिर है. हा त्याचं दिल बघा ना त्याचं प्रेम बघा. तुम्हाला तर माहिती माझ्या आईचा स्वभाव कसा आहे पहिल्यापासून. डेंजर आहे. लय डेंजर आणि आय एम बिग डेंजर. मग यू आर रिस्पेक्ट टेक एज्युकेशन काय झालंय? माय एज्युकेशन इज बिग. आय से कोल्ड नाव टीच मी. अहो ते काय बोलताय ते समजत नाही इंग्लिश. तुम्हाला समजू शकत नाही त्याचं इंग्लिश फक्त मलाच कळतं. डबल ग्रॅज्युएशन झाले इंग्लिश स्पेशल होता आणि तसं बी तुम्हाला माहितीये का त्याचं पंजोबाचे वडील आहे का ना इंग्रजांच्या घरी कामाला होते तिथनच इंग्लिश शिकून आलते काय रे का ना. म्हणून तर एवढं फास्ट बोलतात. हो मग काय. काय बी काय सांगतोय पुरीला. माझे आजोबाचे वडील आहे ना स्वातंत्र्य सैनिक होते. लय मोठा दरार होता. इंग्रज आमच्या घरी पाणी भराय होतं माहितीये का. होय का? पण इथं काय झालं माहितीये का लय लुटला आम्हाला लोकांनी. आमच्या आजोबाचा पंजोबा स्वभाव लय गरीब. होय. लय म्हणजे लय गरीब होता आणि लय लुटलं लोकांनी. यांच्यासारख्यांनी सुद्धा लय होय. लुटलं नाही नाही आमचा आजोबा तर काय म्हणत होतो ह्या जो पंजोबाचं वडील तिथं कामाला होतो फरशी पुसताना घसारलं म्हणून त्याला हाकाललं तिथनं. हो 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 असं म्हणलं वय. तर असू दे काय करायचं आपला इंग्लिश लय टॉप आहे त्याचं. मस्त आहे. कळलं का तुम्हाला. हो हो समज. नाही का ना कळलं तुम्हाला कळत शकत नाही. इट्स ओके थँक्यू. या होय वैष्णवी कोण आहे काय नाव आहे यांचं. तुला काय करायचं? हा मला कुठं काय करायचं मी आपलं सहज विचारलं. हे आमिर तसं पारख्या माणसाला काय विचारतात का असेल कोणतरी. अरे म्हणजे मी काय असं सहज विचारलं एवढं काय तुला काय करायचं आणि मला काय करायचं लगेच काय तर वापरलं डोबळा. हा ती तसं मैत्रीण आहे माझी. ह्यो बी माझा मित्रच आहे ना. हा ही माझा मित्र आहे आमिर. लय सज्जन पोरका आहे. तसा लगेच विश्वास ठेवण्यासारखा नाही पण तसा लय चांगला आहे. आणि ही शीतल. ए आता आम्हाला नको सांगू ना शीतल आणि बितल तसलं काय. अरे आमिर जाऊ दे. ए जाऊ तू दे काय एवढी उराला वाळू लावली या. बरं चल मला उशीर लय होती चल जाऊ आपण. आम्हाला बी नाही टाइम. आणि जाऊ टाइम नसेल तर जा ना मग. बरं थांब ना ऐका ना नंबर घ्या ना माझा. काय नंबर बिंबर काय नाही ती लय डेंजर आहे ती नंबर मैत्री. दे त्यांना चल. चल अगं ए, जाऊ दे, काय नंबर बिंबर घ्यायचाय अरे काय ह्यांना आहे का नाही. अरे आमऱ्या, काय अरे तू- नादी लागते यांच्या चल तू. हे, काय? अगं अरे जा अरे आमिर थांबला का तू. काय अरे काय कोणाला नंबर बिंबर द्यायचंय असलं असं जाऊ बोलण्याची पद्धत. अरे पण तू जाऊ दे मरू दे. ऐका तुम्ही ह्याला सॉरी म्हणा तू त्यांना सॉरी म्हण. काय असलं ना नंबर दे चल तू. अगं ए थांब ना, जा नको देऊ नंबर नाही, जा जा तू खाता लय झाली नाटकं. अरे काय करायचं ए आपलं. बाबा काय? खलास चल, करीन. त्यांच्या नादी लागती. आपण कशाला यांच्या नादी लागतो. त्याच्याबद्दल मी माफी मागतो काय तुमची. माफी बिफी मागायची गरज नाही जा. ओ ओ ओ फ्रेंड शीतल ह्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. माफी बिफी काय नको मागू. मित्राला नीट समजून सांगा. अहो तो अजून आल्लड आहे लहान आहे तो अजून त्याला एवढं काय कळत नाही. देता ना नंबर. हा घ्या ना. काय तू पण नादी लागते कोणाच्या पण सांगा. वस्तूची. कशाला नंबर घेतोय का ना तू बी. 70 07 51 52 57. थँक्यू. चल बास झालं. बाय. चला कॉल कधी करू. उद्या आज आई घरी आहे. होय चला. सांगा तुमच्या मित्राला समजून. हा वैष्णवी तुझ्या मैत्रिणीला बी सांग. हो ए यार कसली असते त्याची मैत्रिणी रे. अरे पण तू कशाला वराला वाढ लावतो एवढी. हा मला काय काय इज्जत बिजत आहे का नाही. अरे इज्जत तुझी लय मोठी आहे दे ना तू. अरे तुझी इज्जत तुझा मित्र आहे खंबीर करायला त्या कशाला बायकडून तू अपेक्षा करतो इज्जतीची. ती तुझी कोण पाहुणी करावली का नाटक होता हाय ना हलो ना बाय ना टाटा. हा
बरं तुझं नाव काय आणि माझं नाव काय काय करायचं तुला आपल्या ह्या पुरुषी मतलब होतं वैष्णवीची आणि तिने मला नंबर दिला मित्रा आणि तुझ्यामुळे झालंय सगळं शक्य झालं नाही त्याचा आनंद नाही का तुला नाही असू दे ते आता तू कसं आहे तुझ्या जोडा आले त्यामुळे मी काय बोललो नाही अहो, बोलू नाही, का तुम्ही नाही आहे ना? लहान गावात होता डायरेक्ट तू नाही मी शांत घेतलं शांत आहे. जाऊ दे असू दे तुझं झालं ओके अरे आता बघ केला का डायरेक्ट नंबर दिला आता उद्या म्हणजे कॉल करा म्हणजे ह्याचा अर्थ काय समजायचा झालं हा झालं डायरेक्ट डायरेक्ट झालं डायरेक्ट लव्ह यूज डायरेक्ट लव्ह यू तू तर म्हणत होता 2026 मध्ये आपलं होतंय का नाही लग्न अरे होणार ना आता लग्न अरे हे नाही हे फक्त पाय आहे अजून भिंत बांधायची आणि मग ते शिखर चढायचं आणि मग कळस लावायचा आपल्याला तिने तिचाच नंबर दिलाय का आकाबाईचा नंबर दिलाय ती बघितलं का तू चेक करून पहिला फोन करून बघू कर उद्या कर म्हणली ती नाही उद्याच नाही करायचं. पण आता नुसती पुढे नुसतं मिस कॉल देऊन कर बघ. कर